शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। ग्रामीण भाग असो की शहरी शेतकरी हा पावसाअभावी पूर्ण खचलेला आहे। सोयाबीन पिकाला एका एकरामध्ये 20,000 रुपये खर्च करून जर त्यांना 2 क्विंटल सोयाबीन झाले आणि दलालामार्फत ते जर 6,000 गेले, एका एकराचा तोटा जर 14,000 आला तर शेतकऱ्यांनी जीवन कसे जगावे? शेतकरी कापूस पिकवतो, फवारणी करतो, डवरे, निंदण, पांढरी चांदी म्हणून खूप आशा ठेवतो, पण निसर्गाच्या करणीने शेवटची बोंडअळी आली। इतकं सारं संकट असताना वरून अतोनात वीज बिल। शेवटी देशाचा पोशिंदा पैशांअभावी अंधारात आहे, पण विजेपासून त्यांच्या जीवनात अंधार येऊ नये म्हणून विदर्भ शेतकरी संघर्षच्या वतीने छोटू मुंदे यांनी आज नांदगाव खंडेश्वर येथे तहसीलदार यांच्या वतीने मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांना निवेदन दिले। लॉकडाऊनच्या काळात शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना हा लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे। असे असताना ऊर्जा खात्याचे अवस्था वीज बिल आकारून कंबरडे मोडते आहे, तरी परतीच्या पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, यात आलेले वीज बिल हे 50% माफ करण्यात त्यांनी सांगितले। याकरिता निवेदन देण्यात आले। सोबत असलेले सुधाकर डोंगरे, प्रेम वाघमारे, किसन वासनिक, भूषण ठाकरे, चेतन चौधरी, तेजस मुंदे, मंगेश पाटेकर उपस्थित होते। मी छोटू मुंदे, विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष। काल आम्ही जे सरकारने परिपत्रक काढलंय की सक्तीने वीज आम्ही वसुली करू ग्राहकाकडून, तर हे मी न्यूज पाहिली आणि ताबडतोब म्हणजे नांदगाव खंडेश्वर गाठलं आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, दिवाकर रावतेंना आम्ही निवेदनातून एक पत्र लिहिलं आहे तहसीलदार साहेबाच्या हस्ते की या सरकारने कोरोनाच्या काळात सांगितले 4 महिन्याचं जे बिल आहे आम्ही तुम्हाला म्हणजे आम्हाला बिल लागेल नाही, आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देऊ। त्याच कारणानं कसं आहे, आज प्रत्येक ग्राहक म्हणा किंवा शेतकरी म्हणा एक तर नापिकीमुळे पुरा म्हणजे असा कंटाळलेला आहे। आता एका दमाने यांनी 15,000 10,000 असं बिल काढलं आहे। जर बिल रेग्युलर दिलं असतं तर कोणी कस्टमरनं कोण्या ग्राहकाने रेग्युलर भरलं असतं, आज त्याच्याकडे एवढी पायी आली नसती। आज कास्तकार म्हणजे असा हवालदिल झालेला आहे आणि कोणताही ग्राहक म्हटलं की आज त्यांच्याकडे 4-4 हजार, म्हातारा बुडाबुडी जर असलं त्याच्याकडे एका लाईटचे 4-4 हजार बिल आले। यांनी कधी येऊन मीटर पाहिलं नाही, काही नाही आणि डायरेक्ट यांनी बिल देऊन दिले आहे। आज कोणताही असा कस्टमर ग्राहक नाही की तो बिल भरण्याच्या अवस्थेत नाही आहे। आमची एकच विनंती आहे, या सरकारने 50% वीज बिल आम्हाला माफ करावी, हेच आमची शासनाला एक विनंती आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।